आज सकाळी साईला डब्याला टमॅटोची चटणी करून दिली. मग तीच कढई रिकामी झाली. म्हटलं चला तिच्यातच आपण भाजी करून घेऊयात. म्हणून मग मी कोबीची भाजी करायला घेतली. असं नाही की माझ्याकडे भांड्यांची कमी आहे म्हणून मी कढई तीच वापरली. पण होतं काय ना, भांडे घासायचा कंटाळा, दुसरं काही नाही. आणि आहेत माझ्याकडे 2-3 कढया, परंतु म्हटलं चला आता ही रिकामी झालेलीच आहे तर याच्यात करायला काहीच हरकत नाही. म्हणून मग मी अशा पद्धतीने तिच्यातच भाजी करून घेतली. तुम्हीही असंच करता का? आणि मग छान असं कढईमध्ये तेल, तिखट, काळा मसाला, कांदा लसूण मसाला टाकून घेतला, जिरं टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं. आणि मग नंतर तेल कमी तापलेलं असलं ना, मी एका साईडला मसाला आणि एका साईडला जिरं टाकून तडतडून घेते बरं का. तुम्ही असं करतात का? मला नक्की सांगा. त्यानंतर छान असा कढीपत्ता टाकला आणि मसाला छान असा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोबी टाकून घेणार आहेत आणि छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत. मी इथं थोडी पातळ कोबीची भाजी बनवणार आहे आणि मी नंतर व्हॉईस ओव्हर करते, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते. कोबीची भाजी खरंच खूप छान झाली होती. तुम्हाला जर पातळ भाजी आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. मिक्स करून मी 5 मिनिटं थोडी वाफ भरू दिली. नंतर गरजेनुसार पाणी टाकलं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि भाजी मात्र माझी तयार झाली. सुकी पण मी भाजी बनवत असते आणि पातळसुद्धा भाजी बनवत असते.